हेलो एवरीवन, मैं अब्दुल फौजान, आप सबका फिर से एक बार स्वागत है टीएचजी के इंटरव्यू में। आज हमारे साथ जुड़े हैं देगलूर और बिलोली तालुके के एमएलए कैंडिडेट कामले साहब, जिनके साथ आज हम इंटरव्यू करेंगे, बातचीत करेंगे क्या क्या विकास करने वाले हैं ये जीत के आने के बाद। सारी क्वेश्चंस जो पब्लिक के हैं वो सारे इनके सामने रखेंगे और इनसे लाइव आपके लिए जवाब लेंगे। कामले साहब, आपका बहुत बहुत स्वागत है मेरे इंटरव्यू के अंदर। सबसे पहले मैं आपसे एक चीज़ पूछना चाहूँगा, आपके हिसाब से देगलूर के अंदर काफ़ी सारे प्रॉब्लम्स है, लेकिन उनमें से सबसे बड़ी प्रॉब्लम्स क्या क्या है? देगलूर मतदार संघ में सबसे बड़ी प्रॉब्लम है एजुकेशन। ॲग्रिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज या अद्यावत निर्मिती झाली नाही। कोणत्याही आतापर्यंत जे आपले लोकप्रतिनिधी झालेत त्या लोकप्रतिनिधीकडून या सोयी व्हायला पाहिजेत, या सोयी झालेल्या नाहीत। मी या मतदारसंघातील तालुक्यातील आमदार या नात्यानं ह्या सुद्धा मी माझं कर्तव्य म्हणून पार पाडेल। अगर आपको देगलूर से एमएलए बनने का मौका मिल गया तो ऐसे कौन से स्कीम्स है, ऐसे कौन से चीज़ें हैं जो आप देगलूर के अंदर डेवलपमेंट के लिए लेकर आएंगे? देगलूर मतदार संघ में अभी तक जे उद्योग निर्मिती नाही, जे सुशिक्षित बेकार आहेत, जी, हाताला काम नसल्यामुळे बेकारी वाढलेली आहे। या देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातली तरुण विद्यार्थी जी, शहराकडे पुणे, मुंबई, हैदराबाद उदरनिर्वाह करण्यासाठी जात आहेत। म्हणून त्यांना हाताला काम मिळण्यासाठी पहिलं माझं ध्येय राहील की या देगलूर मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती करण्याचा माझा संकल्प राहील आणि त्याच्या हाताला काम मिळेल। यूथ आणि एम्प्लॉयमेंटसाठी काय विचार आहे तुमचा? यूथ आणि एम्प्लॉयमेंट माझं एकच उद्देश राहील। यूथसाठी ज्या अपेक्षा आहेत, तरुण विद्यार्थी ज्या याच्यामध्ये शिक्षणामध्ये जे याच्यामध्ये हे करायचं आहे, त्यांना शिक्षणाच्या याच्यासाठी विविध योजना आणून उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करू। आणि देगलूर आणि बिलोलीमध्ये ते जे किसान आहे त्यांना काय सुविधा तुम्ही देशील पुढचे मतलब फ्यूचर में? देगलूर मतदारसंघामध्ये शेतकऱ्यासाठी ज्या शेतीमालाचा भाव इथं शेतीमध्ये जसं ऊस आहे, केळी आहे, कडधान्य आहे, असं शेतकऱ्याचा जे माल पिकवतो त्यांना केळीसाठी जो हे करतात त्याच्यापासून काही पावडर करतात, चिप करतात आणि ऊसापासून साखर निर्माण करतात। आपल्या ऊसाचा कारखाना होता, कारखाना काही कारणाने बंद झाला म्हणून इथं शेतकरी हवालदिल झाला आणि इथं आमच्या देगलूर तालुक्यामध्ये आमचा भाग तमलूर, शेळगाव, सांगवी, मेदोंकुलूर हा जो परिसर आहे तो बागायती असून ऊस उत्पादक शेतकरी आहेत। सध्या कोणतेही म्हणजे ते कारखाना नसल्यामुळे तो ऊस तेलंगणामध्ये जात आहे। जर मी आमदार या मी झालो तर तो कारखाना निर्मितीसाठी मी निश्चित हे करेन, प्रयत्न करेन। आणि मी सर्वे केले देगलूर आणि बिलोलीमध्ये, तर किसान म्हणाले की त्यांचा जे माल आहे त्याला भाव येणं झाले। शेतकऱ्या खरं तर इथं शेतकऱ्याच्या मालाला महायुती शासन शेतकऱ्याचा मला भाव देऊ म्हणले होते, पण ते शेतकऱ्याचा त्यांनी विश्वासघात केला। जर आम्हाला निश्चित आम्हाला शाश्वती आहे, 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। या देशातला पोशिंदा शेतकरी या देशाचा शेतकरी राजा, शेतकरी सुखी तर जग सुखी ही परिभाषा बोलली जाते। ह्या BJP सरकारच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या करून राहिल्या, त्या आत्महत्या रोखण्यासाठी मी त्या शेतीमालाला भाव आमच्या महाविकास आघाडीकडून देण्यासाठी मी प्रयत्न करेन। आणि वोटरला काय असं लागते की ह्या वर्षी त्यांनी काँग्रेसला घेणार आहे? 2024ला महायुती सरकारच्या वतीने निवडणुकीच्या काळात काही आश्वासने दिली होती, जेणेकरून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू, काळा धन आणू, सुशिक्षित बेकारांना कोट्यावधी नोकरी लावू, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देऊ असं आश्वासित केलं होतं। परंतु एकही त्यांची पूर्तता केली नाही। म्हणून मतदार
महायुती सरकारवर नाराज आहे. हम्म. आता त्याचा नाराजीचा फायदा आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीनं या राज्यामध्ये महाराष्ट्राचे नेते शरदचंद्र पवार साहेब, हम्म. उद्धवजी ठाकरे साहेब, जी. भावी पंतप्रधान राहुलजी गांधी, या देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब जी. यांच्या विचारानं महाविकास आघाडीची निर्मिती झाली. या महाविकास आघाडीची एकच संकल्पना आहे, हे जातीवादी सरकारला रोखण्यासाठी, मताचं विभाजन टाळण्यासाठी, या देशाला राज्याला सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेकारांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकार स्थापन करू आणि आम्ही बोलले तसं चालू. आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. हम्म. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं 3 लाखपर्यंत कर्ज माफ करू, हम्म. सुशिक्षित बेकारांना दरमहा 4,000 रुपये मानधन देऊ दरमहा. हम्म. त्याचबरोबर युती सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही फसवी योजना लादली. 2-3 महिने त्याच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा टाकले. ती योजना बंद केली आहे. हम्म. आणि त्यांनीच वल्गना केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीणची योजना बंद करण्यात येईल. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या बायलेकीचं पाप वाटून घेणार नाही. जी. उलट 1,500 रुपये देण्याचं आम्ही 3,000 रुपये देण्याचं जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि एक मॅसेज हे माझे व्ह्युअर्सला आणि तुमचे बिलोली आणि देगलूरचे जे बी वोटर्स आहे त्यांना एक मेसेज द्या वोटसाठी, तुमचं जे काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीपासून. देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना एक विनंती करतो, एक आव्हान करतो. राज्यामध्ये महाविकास आघाडीची निर्मिती झाली. महाविकास आघाडीच्या वतीनं लोकसेवेची पंचसूत्री हा आमचा जाहीरनामा झालेला आहे महाविकास आघाडीचा. त्यामध्ये महालक्ष्मी महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देण्याचं केलेलं आहे. आणि महिलांना मोफत बस, त्याचबरोबर कुटुंब रक्षण, 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा, मोफत औषधे, समानतेची हमी, जातनिहाय जनगणना, 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील, कृषी समृद्धी, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाचं कर्जमाफी. जे नियमित कर्ज भरणारे आहेत जी. बँकेचं क्राफ्ट लोन घेतलेले आहेत, त्या रेग्युलर शेतकऱ्याला सुद्धा आम्ही 50,000 रुपये देण्याचं जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. हम्म. तसंच युवकांना शिकल्यानंतर बेरोजगारीत एक रोखण्यासाठी, त्याला शांत होण्यासाठी Yeah. त्यांना दरमहा 4,000 रुपये 4,000 देण्याचा. म्हणून या मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना आम्ही एक पुनश्च विनंती करतो की आम्ही महाविकास आघाडीचं जे जाहीरनामा प्रसिद्धी केलेलं आहे ते आम्ही अंमलात आणू. आमच्या बाजूचं कर्नाटक काँग्रेसची सत्ता आहे, जे जाहीरनामा प्रसिद्ध केला ते अंमलात आणला. त्याचबरोबर देगलूरला लागून आमच्या मतदार तेलंगणा आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही जाहीरनाम्याप्रमाणे तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही बोलले तसं चाललेलं. म्हणून काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी इथं निर्मिती झालेली आहे. ज्या जाहीरनामा निर्मिती केले त्याप्रमाणे आम्ही जनतेला मिळून देऊ म्हणून विनंती करतो. येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदार बंधूंनी या लोकसभेचे मध्यावधीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण साहेब हे लोकसभेचे उमेदवार आहेत. आणि देगलूर बिलोलीचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार मी स्वतः आहे. आणि मतदारांना एक विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला पंजा या निशाणीसमोर बटन दाबून भरघोस मताने विजयी करावं. लोकसभेच्या बायलेट मिशनीवर रवींद्र चव्हाण साहेबाची निशाणी पंजा 1 नंबरवर आहे आणि माझी निशाणी 2 नंबरवर आहे. म्हणून मतदारांनी निश्चितपणे काँग्रेस पक्षाला साथ देणार आहेत. आम्ही निश्चित विजयी होणार आहोत. महाविकास आघाडी सरकार येणार आहे
आणि ज्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो अंमलात आणू. जैसे कि आप देख सकते हैं हमारे साथ दिगलूर के एमएलए कैंडिडेट जुड़े थे निवर्तीराव कामरे साहब. इन्होंने अपने विचार आपके सामने बताए और पब्लिक के लिए क्या क्या विकास करेंगे ये सारी बातें बताई. और इन फ्यूचर में जब इलेक्शन होगा 30 तारीख को तो इनकी पार्टी का वोट किस नंबर पर है ये सारी जानकारी दी. और बहुत सारे स्कीम्स है जो कांग्रेस पार्टी लाने वाली है. इन फ्यूचर में अगर कांग्रेस जीत के आएंगी तो ये स्कीम्स अप्लाई हो जाएंगी. आपका वोट है, आपका हक है, आपका निर्णय है. आप वोट जिसको देना धन्यवाद. चाहते हैं, आपका विचार आपके साथ है. मिलते हैं इस प्रकार के अगले इंटरव्यू में. तब तक हमारे साथ बने रहिए. थैंक्स फॉर वॉचिंग.